अगं नीट पुस ना जरा ते बघ चहाचे डाग पडलेत तिकडे. थांब ग सुगंधा, आजपासून किचनची साफसफाई तू करू नकोस. आजपासून किचन मधलं सगळं काम, इथली साफसफाई याची जबाबदारी या दोघी जणी घेतील. काय? अगं असं काय बघतेस? तुला काय वाटलं असं छान छान साड्या आणि दागिने घालून मिरवणाऱ्या बायका किचनमध्ये काम करू शकत नाहीत? असं काही समजू नको. बघशील तू, अगं फक्त किचनच काय, अख्खं घर कसं झाडून पुसून लख्ख करतील त्या. तू माझी रूम साफ कर जा. आणि हो ते फडकं रागिणीला देऊन जा. मला? अहो आई, पण किचनची जबाबदारी आतापर्यंत पार्वती आणि सुगंधा घेतात ना. हो, पण आता तुम्ही दोघींनी बघायचं. आई ऐका ना, मला ही सगळी कामं नाही येत हो. मग ही सगळी कामं आई करेल, आईला जमेल हे नाही. कामं तुला सांगितली आहेत ना, मग तू करायला पाहिजेस. आता वय झालंय माझं, मला नाही जमणार. हो, वय झालंय तुझं. पांढरा पट्टाही दिसायला लागलाय केसांमध्ये. पण मग वय झालं तर माणसाने देवाचं नाव घेत शांत बसावं किंवा काहीतरी चांगलं काम करावं. सारखं कोणाला तरी त्रास देणं आणि कुरापती काढणं कसं सुचतं या वयात? कमळीला नको नको ते त्रास देताना वयाचं भान नाही राहत. मग आता काम करायला सांगितल्यावर वय आठवते का तुला? काल जे काही झालं त्यानंतर तुम्ही या घरात आहात हा केवळ माझा नाईलाज आहे. पण तुम्हाला आता फुकटचं बसून आयतं खायला मिळणार नाही. कामं करावीच लागतील. ए वहिनी, प्लीज प्लीज अशी शिक्षा देऊ नकोस. हो आई, खरंच ही कामं आम्हाला नाही जमणार. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. शिक्षा नाहीये ही, समज आहे. शिक्षा द्यायची असती तर घरातून बाहेर काढलं असतं तुम्हाला, पोलिसातच दिलं असतं मी. तुम्हाला कशाचीच लाज नाहीये, पण मला आहे. महाजन कुटुंबाचं नाव आहे बाहेर. त्यातून मी तुम्हाला घराबाहेर काढलं तर रस्त्यावर सुद्धा तमाशे करायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. तुमच्यावर माझा आता कणभरही विश्वास नाहीये. वहिनी अगं पण ती कमळी आहे ना. चूप अशी. खबरदार माझ्या नातीचं नाव जिभेवर घेतलंस तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. शांतपणे सांगतेय तर ऐका, नाहीतर तुम्हाला अन्नपूर्णेचं असं रूप बघावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेलं नाहीये. यापुढे तुमचा हा माज, फुकटचा बडेजाव आणि ऐशो आराम याला या घरात थारा नाहीये. कळलं? किचनमध्ये जी जी मदत लागेल ती ती तुम्ही करायची आणि घरातही पडेल ते काम तुम्ही करायचं. बघताय काय? कामाला लागा. तू पोस. अरे देशमुख साहेब, नमस्कार. नमस्कार. तुम्ही असे अचानक? राजन सर, अहो अचानक नाही. मी बोलवलं त्यांना. या ना, बसा तुम्ही या. रागिणी, वकील साहेब आलेत, जरा चहा पाण्याचं बघा. हो. मी सांगितलेलं काम झालं का? सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत? हो मॅडम, मी सगळे डॉक्युमेंट्स रेडी करूनच घेऊन आलोय. हां. आणि यावर सगळ्या सह्या हव्यात. हो हो. आई, हे सगळं काय म्हणजे हे कुठले डॉक्युमेंट्स आहेत? काल रात्री इथे जे काही घडलं त्यानंतर मी एक निर्णय घेतलाय. थांबा थांबा. मी काय निर्णय घेतलाय तो तुम्ही ऐकायलाच हवाय. हो ठीक आहे, बस आहे बस. अगं बस ग, बस बस. हे माझं नवीन विल आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नवीन विल का केलं.
त्याचं कारण म्हणजे काल रात्री इथे घडलेली घटना. माझ्या लक्षात आलं की माझ्या मोठ्या नातीच्या म्हणजे कमळीच्या जीवाला आता धोका आहे. काही दुष्ट माणसं तिच्या वाईटावर टपलेली आहेत आणि त्या लोकांच्या पासून माझ्या नातीचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. तर मी माझं जुनं विल बदलून नवीन विल केलेलं आहे. ते मी तुम्हाला आता वाचूनच दाखवते. माझ्या जुन्या विलमध्ये मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी ही 50-50% माझ्या दोन्ही नातींना दिलेली होती. परंतु आता या नव्या विलप्रमाणे अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात कमळी राजन महाजन हिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही सेवाभावी ट्रस्टला दान केली जाते. त्यातला 1% सुद्धा हिस्सा त्यांची धाकटी नात अनिका राजन महाजन हिला मिळता कामा नये. नाही आजी, हे काय बोलतेस तू? मी माझी सगळी प्रॉपर्टी दान नाही देणार आहे. नो, तू असं कसं करू शकतेस? कसं करू शकते? केलंय मी. माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला धोका आहे म्हणून. नाही, आय डोंट केअर. मला माझी प्रॉपर्टी हवी आहे आणि तुझ्या मोठ्या नातीला काही होणार नाही. तुला काही होणार नाही म्हणजे तिला काहीतरी होऊ शकतं. कोणी सांगितलंय तुला हे? वहिनी, पण हा तर अन्याय आहे वहिनी. पेन. अन्याय नाही आहे हा, न्याय आहे अन्नपूर्णाचा. हे मी माझ्या नातीसाठी करते. वाह आई, हा अन्यायच आहे. पहिल्या नातीचं हिरावून दुसऱ्या नातीला देणं हे चुकीचं नाहीये का? तू एवढी काळजी करू नकोस रागिणी. मी कुणाचंही काहीही हिसकावून घेत नाही. जे आहे ना ते व्यवस्थित राहावं म्हणून हे सगळं करते. दोन्ही नातींना 50-50% प्रॉपर्टी मिळेलच. पण जर का कमळीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर सगळी प्रॉपर्टी ही दान केली जाईल. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं कमळीला काही इजा करायची का तिला सुरक्षित ठेवायचं. वकील साहेब, हे घ्या. आता या पुढची सगळी प्रोसेस लवकरात लवकर करा.